लहान मुलींपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला केस लांब आवडतात. जर तुम्हाला केस लांब करायचे असतील तर आजची आपली ही रेमेडी एकदा नक्कीच ट्राय करा. ही रेमेडी बनवायला एकदम सोपी आहे आणि त्याचा रिझल्ट 6 ते 7 दिवसांमध्येच दिसायला सुरुवात होते. आणि बघा, जर तुमचे केस अकाली पांढरे वगैरे झालेले असतील तर देखील मुळापासून काळे होण्यासाठी सुरुवात होईल. का तुमचा विश्वास जर बसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. आपण स्वयंपाकघरामधील 3-4 गोष्टींचा वापर करून आपण ही रेमेडी करणार आहोत. चला तर मग आपण आपली ही रेमेडी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कोरफड म्हणजे ॲलोवेरा ही तुम्हाला माहीतच आहे औषधासाठी किती गुणधर्म. कोरफड म्हणजेच ॲलोवेरा ही काटेरी, जाड आणि पानांची रसाळ वनस्पती असून तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं असतं. तसेच कोरफडच्या पानांचा आतमध्ये पारदर्शक चिकट जेल असतं आणि ह्या जेलचा उपयोग पारंपरिक पद्धतीने त्वचा, केस आणि सौंदर्याची निगा राखण्यासाठी केला जातो. बाजारामधील ॲलोवेरा जेलचा वापर तुम्ही ह्या रेमेडीसाठी अजिबात करू नका, कारण त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ताजी कोरफडचा वापर करायचा आहे, रेमेडीसाठी करायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोरफड स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्यामधून निघालेले जे काही पिवळे द्रव असते ते निघून जाईल. त्यानंतर साईडचे काटे काढून टाकायचे आणि कोरफडला छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता तुम्हाला कोरफडचे आपल्या केसांसाठी भरपूर फायदे आहे ते तुम्हाला माहीतच आहे. कोरफड जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपल्या केसांवरती ड्राय आणि रफ असलेले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. तर या रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जाड बुडाचं असं स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वगैरे वापर अजिबात करू नका. जर तुमच्याकडे स्टीलचे भांडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी लोखंडाचं भांडं वापरलं तरी देखील चालेल. मग या भांड्यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. 20 ते 25 एवढ्या लवंग घालायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला फुल असलेल्या लवंगांचाच वापर आपल्याला ह्या रेमेडीसाठी करायचा आहे, कारण जेव्हा लवंगांना फूल असतात तेव्हा ती रेमेडी आपल्या केसांवरती जास्त परिणामकारक काम करत असते. मग बघा, लवंगांमध्ये युजनिल नावाचा एक कंपाऊंड असतो. आपले केस अगदी मजबूत होतात आणि केसांची वाढ देखील जलद गतीने होण्यासाठी मदत होते. सोबतच लवंग आणि कोरफड ॲड केल्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि लो ठेवा. गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका, कारण बघा, जेवढं हळूहळू आपलं हे मिश्रणाला शिजवून घेऊ ना तेवढं छान असं इफेक्ट मिळणार आहे. आता पुढे जाऊन आणखीन 2 गोष्टींचा वापर आपण ह्या रेमेडीमध्ये करणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता इथं तुम्ही बघू शकता, आपल्या पाण्याला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे आणि बघा, पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर अगदी 2 मिनटं हे पाणी आपल्याला आणखीन एकदा छानसं बॉईल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे, जो की तुम्हाला प्रत्येक रेमेडीमध्ये सांगत असते. यामुळे आपले केस बंद होते. केसांची मूळ अगदी स्ट्रॉंग आणि मजबूत होण्यासाठी देखील मदत होते. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा असा घटक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे मेथीदाणे. कारण मेथीदाणे आपल्या केसांमध्ये, आणि तुम्हाला तर माहीतच असेल की आपले केस हे केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि हेच प्रोटीन मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. बघा, प्रोटीनसोबतच मेथीदाण्यांमध्ये निकोटीन ॲसिड देखील असतं. तुम्ही मेथीदाणा कोणत्याही प्रकारे केसांवरती अप्लाय करू शकता. तुम्ही मेथीदाण्याचा पॅक बनवू शकता किंवा मग मेथीदाण्यांचं तेल बनवू शकता किंवा मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेथीदाण्याचं टोनर बनवून देखील केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकतात. तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या
अगदी 2 ते 3 महिन्यामध्येच पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, मेथीदाणे ॲड केल्यानंतर 4 ते 5 मिनिटं आपल्याला सगळं पाणी अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोणता घटक ॲड करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर अगोदर बघा, बरेच लोक विचारतात की हे मिश्रण नक्की किती वेळ शिजवायचं. 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला हे सगळं सिरम रेडी करायला. सिरप रेडी झालं आहे हे कसं ओळखायचं, तर यामध्ये आपण जे काही घटक ॲड केलेत ते पूर्णपणे शिजले पाहिजेत. आणि त्यासोबतच जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला सगळं काही व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकतात आपल्या पाण्याचा कलर देखील पूर्णपणे चेंज झाला आहे. आणि या आपल्या रेमेडीचा सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही आहे. तुम्ही ही रेमेडी अगदी तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 वर्षावरील मुलांसाठी ह्या रेमेडीचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा, आपलं पाणी उकळलेलं जवळपास 8 ते 10 मिनिटं झाली आहेत. सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुमचे केस जर अकाली पांढरे वगैरे होत असतील तर ते देखील हळूहळू कमी होतील आणि सोबतच केस गळती देखील बंद होण्यासाठी मदत होईल. तर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला मूठभर एवढी कांद्याची सालही वापरायची आहे. कारण बघा, कांद्यापेक्षा कांद्याच्या सालीमध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि जेव्हा आपण कांद्याचा वापर आपल्या केसांवरती करतो तेव्हा केस अगदी मुळापासून काळे पडण्यासाठी हेल्प होते. त्याचसोबत केसांमध्ये इचिंग होत असेल तर ती कमी होते आणि केस गळती देखील पूर्णपणे बंद होते. ज्या लोकांना टक्कल पडण्याची वगैरे समस्या जाणवत असेल तर त्या लोकांनी ह्या टोनरचा वापर नक्की करा. यामुळे टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगण्यासाठी मदत होते. कांद्याची साल ॲड केल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनिटं आणखीन एकदा हे सगळं काही टोनर लो फ्लेमवरती व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची. आणि हे जे टोनर आहे ना, आपलं इथं रेडी झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. थंड झाल्यावरती आपल्याला एका बाउलमध्ये असं व्यवस्थित असं आपल्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. केसांवरती अप्लाय करणार तेव्हा पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करणार. बघा, हे टोनर तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकतात. कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. आणि बघा, हे टोनर अप्लाय करण्याच्या 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामधील कोणती पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकतात. आता पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे टोनर आहे ना ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर केसांच्या मुळांवरती स्प्रे करायचं. हलक्या हाताने मसाज करायला आणि त्यानंतर 2 ते 3 तास हे टोनर केसांवरती तसंच राहून द्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही 2 तासानंतर हे वॉश करून शकता. आता दुसरी पद्धत सांगते. तर दुसऱ्या पद्धतीत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही केसांवरती जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू या टोनरमध्ये ॲड करायचा. व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तयार झालेल्या आयुर्वेदिक असा शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही केसांवरती मेहंदी वगैरे अप्लाय करत असाल ना तर तीच मेहंदी ह्या टोनरमध्ये ॲड करायची. व्यवस्थित असा पॅक बनवायचा आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचं आहे. मेहंदी भिजवण्यासाठी इथे मी लोखंडाच्या भांड्याचा वापर केला आहे. त्यामुळे त्यामध्ये आयर्न उतरते. मेहंदी केसांना व्यवस्थित अशी मुळापासून आपल्याला लावून घ्यायची आहे. मेहंदी प्रत्येक केसाला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. त्यामुळे केसांचा रंगही छान येईल. आपण जे टोनर बनवलं आहे त्यामध्ये जेव्हा आपण मेहंदी बनवतो ना, ज्यावेळेस मिक्स केल्यानंतर त्या मेहंदीचा रंगही खूप छान येतो आणि केसांना छान अशी चमक येते. मेहंदी केसांवरती अप्लाय केल्यानंतर केसांचा आपल्याला अशा प्रकारे रिझल्ट दिसतो. महिन्यामध्येच तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होतील आणि त्यानंतर केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी देखील मदत होईल. त्यामुळे आजची ही रेमेडी नक्की ट्राय करा.
तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत जर ह्या रेमेडीमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल तरी देखील मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं 100% उत्तर देईन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.